भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति अगले यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 26 मार्च 2026 गुरुवार। प्रेम स्वतःची बडाई करत नाही. प्रेम स्वतःची बडाई करत नाही. पहिली कोरिन्थियर 13 अध्याय वचन 4. प्रेम स्वतःबद्दल गर्वाने बोलत नाही. ती प्रसिद्धी शोधत नाही. जे खरे प्रेम करतात ते शांतपणे चांगली कामे करतात आणि नाव, कीर्ती किंवा मान्यता अपेक्षा न करता पार्श्वभूमीत राहतात. बायबल म्हणते, जो अभिमान बाळगतो त्याने प्रभूमध्ये अभिमान बाळगावा. कारण जो स्वतःची स्तुती करतो तो मान्य होत नाही, पण ज्याची प्रभू स्तुती करतो तो मान्य होतो. दुसरी कोरिन्थियर 10 अध्याय 17 आणि 18 वचन. आपल्या प्रेमळ येशूकडे बघा. तो सर्वत्र चांगली कामे करत गेला. त्याने कुष्ठरोग्यांना बरे केले. त्याने मृतांना उठवले. अनेक वेळा त्याने बरे झालेल्यांना सांगितले की हे कोणालाही सांगू नका. लोकांनी त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो त्यांच्यातून दूर केला. त्याला स्वतःची महिमा नको होती असे आहे ख्रिस्ताचे प्रेम. जे प्रेम बडाई करत नाही ते ख्रिस्तासारखे प्रेम आहे. त्याच प्रेमामुळे तो स्वर्गातून पृथ्वीवर आला. ख्रिस्ताचे प्रेम त्याला पापी आणि बडखोर लोकांमध्ये घेऊन आले. त्या प्रेमामुळे त्याने दासीचे रूप धारण केले. त्या प्रेमामुळे आपण पापी लोकांचे उद्धार झाले. म्हणून आपणही नाश पावत असलेल्या आत्म्याने वाचवण्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असले पाहिजे. देवाचे एक सेवक जॉन स्मिथ कधीही ओळख किंवा प्रसिद्धी शोधत नव्हता. एकदा तो आपल्या छातीवर हात मारत रडत म्हणाला, प्रभूने मला एक स्पष्ट मार्ग दाखवला आहे. नाश पावत असलेल्या आत्म्याची किंमत पाहून माझे हृदय तुटत आहे. जर आत्मे तारण पावले नाहीत तर माझे जीवन निरुपयोगी आहे. प्रभू मला आत्मे ते नाही तर मी मरेन. ती या भाराने बार रडला. प्रभू आपल्याला असे डोळे देवा की आपण नाश पावत असलेल्या आत्म्याची स्थिती पाहू शकू, जे फिरीने आनंद अग्नीकडे चालले आहेत. तो आपल्याला अशी पावले तेव्हा की आपण करुणा आणि प्रेमाने त्यांच्याकडे जाऊ. आपल्या विचारात, ध्यानात आणि कृतीत देवाचे प्रेम भरून राहू. कल्वरीच्या प्रेमाला उंचावून आत्मे जिंकण्याची कृपा प्रभू आपल्याला देवो. ज्यांनी घरोघर ख्रिस्ताचे प्रेम अनुभवले आहे त्यांची हृदयात नेहमी नाश पावत असलेल्या आत्म्यासाठी भार असतो. अशा हृदयात स्वतःच्या गौरवाला जागा नसते. देवाची लेकरांनो, ख्रिस्ताचे प्रेम तुम्हाला प्रवृत्त करा. अधिक चिंतनासाठी वचन. कारण आम्ही स्वतःची नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करतो आणि आम्ही स्वतः येशूच्या करण्यास स्वतः तुमचे सेवक आहेत. दुसरी कोरिन्थियर अध्याय 4 5 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळ यहोशुआ 22 अध्याय 23 अध्याय 24 अध्याय. संध्याकाळ लूक 3 अध्याय. धन्यवाद.